नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 7वी स्पेशल गणित या ठिकाणी नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या घटक दुसरा स्वाध्याय 2.3 आपण पाहतोय. त्यातील काही उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. त्यातील 9वं उदाहरण आहे, पुढील पदावलीत तिची किंमत किती यावी ते दिले आहे. ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय निवडा. या ठिकाणी 18/6 अधिक 3 प्रथमतः भागाकार करायचा. 18/3 18/6 अधिक 3. 6नं 18ला भागायचं, 6 तिरकं 18 आणि पुढं 3 आहे. 3 आणि 3 6 यायला पाहिजे, पण पुढं किंमत 2 यायला पाहिजे म्हटलेलं आहे. यासाठी प्रथम कंस सोडवायचा आणि याचं उत्तर 6 येते, परंतु किंमत 2 येण्यासाठी 18/6 प्रथम कंस सोडवायचा. 6 आणि 3 9 आणि मग 18/9. 9नं 18ला भागल्यानंतर 2च येते. अचूक पर्याय नंबर 4. ओके. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भागाकाराचे उत्तर 24/5 हवे. या ठिकाणी -72 भागिले -75, -72 भागिले -15, वजा गेले. वरती 3 भागलं, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, 3 5 15, 24/5 येते. म्हणजे हा भागाकार बरोबर आहे. 120/5 120 या ठिकाणी 25 आहे. 5 5 25, 5 दोन्ही 10, 5 चौक 20 येते. 24/5 येते. नंबर 3, -480 भागिले -100, -480 भागिले -100, वजा अधिक झाले, हे शून्य गेले. या ठिकाणी 2 वरती, 2 2 4 2 चौक 8, 2 5 10, 24/5 पुन्हा येते तिन्ही ठिकाणी. पण 120/5 या ठिकाणी 5नं 120ला भागलं, 5 1 5, 12साठी 5 2 10, उरले 2, 20 झाले, 5 चौक 24 येते. 24/5 येत नाही. अचूक पर्याय नंबर 4. चुकीचा पर्याय 120/5. एका शहराचे तापमान दुपारी 12 वाजता 0 डिग्री सेंटीग्रेडच्या वर 10 डिग्री सेंटीग्रेड इतके आहे. 0 डिग्री सेंटीग्रेडच्या वर 10 डिग्री सेंटीग्रेड इतके आहे. दर तासाला तापमान 2 डिग्री सेंटीग्रेडने कमी होते, तर रात्री 12 वाजता त्या शहराचे तापमान किती होईल? या ठिकाणी 12 वाजता 10 डिग्री सेंटीग्रेड तापमान 1ला 8, 2ला 6, 2ने कमी होते, 3ला 4, 4ला 2, 5ला 0 होईल. त्यानंतर 6ला -2 होणार, कमी झालं. 0 - 2 - 2, 7ला -4, 8ला -6, 9ला -8, 10ला -10, 9ला 8, 10ला -10, 11ला 10 - 10 -2 -12 आणि 12ला -14 डिग्री सेंटीग्रेड तापमान होईल. ओके. अचूक पर्याय नंबर 4. अचूक मोजा. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे, त्या पूर्णांकांचा गुणाकार किती? -119 भागिले 13. 13नं 119ला भागलं तर 13 9 17 उरले 2. 13 1 13, -9.1. आता -9.1 आपण जर पाहिलं, 0 संख्या रेषेवर डावीकडं, शून्याच्या डावीकडे -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8 नंतर -9 येणार आहे. नंतर -10 म्हणजे -9.1 हे -9 आणि -10 यांच्यामध्येच आहे. हे नक्की. -10 गुणिले -9, वजांची बेरीज अधिक असते. ऋण धन, 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. 10 9 90, 90 गुणाकार असतात. अचूक पर्याय नंबर 2. ओके. त्यानंतर 7/4 ही या परिमेय संख्येचे दशांश रूप
7ला आपण 4नं भागायचं. या ठिकाणी 7ला 4नं भागलं, 4 एके 4, 7तनं 4 गेले उरले 3, 3 वर 0, 4 7 28, 30 म्हणून 28 गेले उरले 2, 2तनं 0 गेले 0, 4 25, 1.75, 1.75 अचूक पर्याय नंबर 2. -5/8 किती? -5/8 म्हणजे -5ला 8नं भागायचं आहे, वजा चिन्ह येणारच. ओके. या 5ला 8नं भाग जात नाही म्हणून 0, पुन्हा 5 आणि 0, 5 वर 0 घेतले 50 झाले, 8 संग 48, 50 म्हणून 48 उरले 2, 2 वर 0 घेतले 20 झाले, 8 दुनी 16, 20मधनं 16 गेले 4, 4 वर 0, 8 पंचे 40, 40 गेले 40 0. पुन्हा एकदा पहा, 5नं 8ला भाग जात नाही म्हणून शून्याचा, म्हणून 8 0 0, 5 म्हणून 0 गेले 5, 5 वर 0 घेतले 50, दशांश चिन्ह आता दिलं पाहिजे कारण जादा आपण 0 घेतलेलं आहे. 50ला 8नं भागतोय, 8 संग 48, 50मधनं 48 गेले उरले 2, हे 6, 50मधनं 48 गेले उरले 2, 2 वर 0 घेतले 20 झाले, 8 दुनी 16, 20मधनं 16 गेले 4 उरले, 4 वर 0 40, 8 पंचे 40, 0.625 वजा 0.625 अचूक पर्याय नंबर 1. त्यानंतर पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे? या ठिकाणी 0 आणि 10 या मोठ्या संख्या ऋणसंख्येपेक्षा वजांशी संख्या रेषेवर जसजसं डावीकडे जावं तसं संख्या लहान होत जाते. इथं 0 असेल, ह्याच्या पाठीमागं शून्याच्या पाठीमागं असं गेलो आपण, -80 असेल म्हणजे जसजसं डावीकडे जावं त्यानंतर -100 येणार आहे. जसजसं डावीकडे जावं तशी संख्या लहान होत जाते. -80पेक्षा -100 मोठी आहे, -100 लहान आहे, म्हणजे सर्वात लहान -100. इथं 0 आणि हे तर या ठिकाणी इथं 10 आहे, उजवीकडं 10 इकडं, शून्याच्या उजवीकडं, म्हणजे सर्वात लहान -100, डावीकडला अंक -100 आहे, त्यामुळे सर्वात लहान संख्या -100. त्यानंतर पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात मोठी आहे? यामध्ये आपण 80ला 15नं भागलं तर 15 5 75, 80ला 15नं भागतोय, 15 5 75 पूर्ण 5चा भाग झाला, 80तनं 75 गेले उरले 5, पुन्हा या ठिकाणी 50 झाले, 5 वर 0 घेतले, 15 त्रिक 45, 5.3 आलं. पुढे आहे 15/80, 15/80 मध्ये पहिला शून्याचा भाग लागला त्यामुळं 0. पुढं 4 आहे, हे 4 आणि पुढं 53/13 आहे, 53/13, 13 चौक 52, हे 0 आहे, पहिला भाग 0 लागला म्हणजे 15/80 ही लहानच आहे. 4 या ठिकाणी ही 5.3 पेक्षा लहान आहे, इथं पहिला भाग 4चा लागला आहे, मग 13 चौक 52 उरला 1, 13 0 0, पुन्हा या ठिकाणी 4.0 पुढे काय येईल ते, पण 5.3 सर्वात, 4 0 किंवा 0 4 4 पॉईंट काहीतरी आहे, 5.3 म्हणजे सर्वात मोठी 5.3 आहे, म्हणजे 80/15 ही सर्वात मोठी आहे. अचूक पर्याय नंबर 1. इथं 13 चौक 52 उरला 1ला भाग जात नाही म्हणून 0 घेतले, 10 वर 0 100, 13 संग 30 7 91, 4.07 असणार आहे, म्हणजे 0 4 4.07, 5.3 सर्वात मोठी 5.3 म्हणजे 80/15, म्हणून अचूक पर्याय नंबर पहिला आहे. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? या ठिकाणी पहा, इथं अचूक संबंध शोधायचा आहे. -2/3 आणि -1/2, -2/3 -1/2 पेक्षा मोठे आहे का पाहूया. -2ला आपण 3नं भागायचं, -2ला 3नं भागलं, -2ला भाग जात नाही 0, 2 वर 0 घेतले 20 झाले, 3 संग 18, -0.6 अंदाजे, आणि इथं -1/2, -1/2 वजा 1ला भाग जात नाही म्हणून शून्याचा, 1 वर 0 घेतले 10 झाले, 2 पंचे 10,
-6.5 आणि -0.5 अगोदर येणारी संख्या मोठी आहे, -0.6 लहान आहे, परंतु या ठिकाणी चुकीचं आहे हे. -2/3 पाहूया. आता -2/3 इथं आत्ताच आपण पाहिलं 0.6 येणार आहे, ऋण येणार आणि ही धन आहे. ऋणसंख्या धनसंख्येपेक्षा कधीच मोठी असत नाही, हे सुद्धा चूकविधान आहे. इथं आपण -5ला 4 भागलं, -5ला 4 भागलं, -5 साठी 4 एके 4, उरला 1, 1 वर 0 घेतले, 4 दुनी 8, 10 मधून 8 गेले, उरले 2, 20 झाले, 4 पंचे 20, म्हणजे -5ला तुम्ही भागून बघा 4नं, वजा 1.25 येणार आहे. आणि -2/3 -2/3 0.6 येते इथं अंदाजे, -0.6, म्हणजे या ठिकाणी -1.25 ही -0.6 पेक्षा मोठी आहे, परंतु या ठिकाणी ती मोठी आहे. -2/3 या ठिकाणी -5/4 आणि -0.6 या ठिकाणी हा संबंध अचूक बरोबर आहे, कारण -1.25 म्हणजे 5ला 4नं भागल्यानंतर आपण पाहिलं -1.25 येते आणि -2/3 -2ला 3नं भागल्यानंतर या ठिकाणी भाग जात नाही 2ला म्हणून 0, 2 वर 0 घेतले, 20 झाले, 20, 3 संग 18 म्हणजे -0.6 अंदाजे, 3 संग 18 उरले 2, 3 संग 18 पुन्हा म्हणजे -0.66, -0.66 आणि -1.25 प्रथम कोण येणार आहे? -0.66 येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मोठी -0.66 म्हणजे -2/3 वरून आलेली संख्या आहे, म्हणून हा अचूक पर्याय आहे. -2/3 ही मोठी संख्या आहे, -5/4 लहान आहे. अचूक पर्याय हा तिसरा. हा पर्याय चुकीचाच आहे, कारण धनसंख्येला लहान दाखवली ऋणसंख्येपेक्षा. आणि या स्वाध्यायामधला शेवटचा आहे -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? या ठिकाणी -1/2, -1/8, -1/3, -1/4 छेद या ठिकाणी 8 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे. या ठिकाणी -1/2, -1/8, -1/3, -1/4 यांचा लसावी आपण काढला छेदांचा, तर आपण 8 आणि 3चा गुणाकार केला, 8×3 = 24 येतोय. 24 ही संख्या 2च्या, 8च्या, 3च्या, 4च्या पाड्यात आहे, म्हणजे 24 या संख्येला 2नं, 8नं, 3नं, 4नं भाग जातोय. 8 जर लसावी घेतला आपण, 8ला 2नं भाग जातोय, 4नं जातोय, 3नं जात नाही. 4 घेतला तर 2नं जातोय, 8 आणि 3नं 4ला भाग जात नाही, म्हणून 8 × 3 24, प्रत्येक संख्येला 24नं गुणायचं. -1/2ला 24नं गुणलं, 2नं 24ला भागलं, 12 आलं, -12. ओके, -12, बेबारे 24. -1/8 गुणले 24ला, 8नं भागलं, 8×3 = 24, -3. 3नं 24ला, प्रत्येक पदाला 24नं का? तर हा छेद निघून जावा म्हणून. प्रत्येक छेदाला भाग जाणारी संख्या 24च आहे, म्हणून 24नं भाग घालवला की छेद निघून जातो. 3नं 24ला, 3 8 24, -8 आणि 4नं 24ला -6, 4 × 24. मग संख्या रेषेवर अगोदर -3 येते, -3 नंतर -6, -8, त्यानंतर -12, म्हणजे सर्वात मोठी -3 म्हणजे -1/8. अचूक पर्याय नंबर 3. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व चौथीतल्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो शेअर करा. धन्यवाद.